मित्रांनो, आजच्या कथेचे नाव आहे माझ्या मुलानेच मला तूप लावून ठोकले. मित्रांनो, माझे नाव सुजात आहे. माझे वय वर्ष 40 चालू आहे. मी कोल्हापूरला एका झोपडपट्टी एरियामध्ये राहते. त्याचे कारण म्हणजे मला माझ्या नवऱ्याने सोडून दिले होते. मी खूप जवाडी असल्या कारणाने त्यांनी त्यांच्या मित्रासोबतच लफडे पकडले आणि त्यानंतर त्यांनी मला कायमचं सोडलं. त्यांनी मला सोडलं म्हणून मी कधीही निराश झाले नाही. कारण मी 4-5 घरी भांडे घासण्याचे काम करायचे. त्यातून मला 10 ते 15,000 रुपयेही मिळत आणि त्याहूनही मोठी मिळकत म्हणजे माझा पुच्चा मला वर कमाई करून द्यायचा. मी 500 रुपयात कोणाकडूनही ठोकून घ्यायचो. सगळं काही माझ्या आयुष्यात चांगलं चाललं होतं. मला फक्त एकच मुलगा होता. त्याचं नाव राहुल होतं. तो आता 12वी शिकत होता. मला माझ्या नवऱ्याने सोडून जवळपास 13 वर्ष उलटली होती. सगळं काही व्यवस्थित चालू असताना एक दिवस काळाने माझ्यावर हल्ला केला. रात्री कामावरून येताना एका दारू पिलेल्या टू व्हीलर वाल्याने मला धडक दिली. त्यात माझ्या पायाला भरपूर लागले होते. कसं तरी लोकांनी मला उचलून सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती केलं. तब्बल 10 दिवसानंतर मला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली. आता माझी काळजी घेण्यासाठी फक्त माझा मुलगा घरी होता. तो माझी खूप काळजी घ्यायचा. बिचाऱ्यावर खूप लोड पडला होता. 12वीचा अभ्यास, आम्हा दोघांचा स्वयंपाकही तोच करत होता. तो आता समजदार आणि मोठा झाला होता. त्याला मिसूर फुटल्याने त्याच्या भावना या उन्मळून येत होत्या आणि तो लाजायचाही तेवढाच. माझ्या पायाला चांगल्याच प्रकारे मार लागला होता. डॉक्टरांनी मला पूर्ण बरे होण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी दिला होता. त्यामुळे हे दिवस मला खूप जड जात होते. एक दिवस झालं असं की राहुलला मी म्हणाले, राहुल, मला लघवीला घेऊन चल. राहुलने मला खांद्यावर हात ठेवून लघवीला नेलं. पण खाली बसायचा त्रास होत होता. त्यामुळे त्याला मी म्हणाले, राहुल, मला लाजू नको. माझा गाऊन वरती कर आणि मला लघवीला बसव. राहुलने तोंड बाजूला करून एकीकडे बघत माझा गाऊन वरती केला आणि मी लघवी केली. अशाच प्रकारे राहुल मला मुतायला आणि संडासला तो मदत करत असे. एक प्रसंग तर असा होता की त्याने मला अंघोळीला नेले. पायात खूप वेदना असल्याने मला उभे राहून गाऊन काढता येत नव्हतं आणि पायाला जखम असल्याने मी चड्डी सुद्धा घालत नव्हते. मग राहुलने डोळे बाजूला करून माझा गाऊन काढला व अंघोळ घालताना मात्र शेवटी त्याला माझ्याकडे बघावंच लागलं. पहिल्यांदा त्याने मला बघितल्यानंतर त्याचा श्वासच बंद झाला. तो माझ्याशी कापऱ्या आवाजात फार कमी बोलायचा. त्याला मला नागवे बघून ओठांना कोरड पडायची. कारण मी होतेच तशी. माझी ताजी ताजी गाड, पार म्हशीवाणी पुच्चा आणि थान तर असे होते की बघतात दूध डेअरी वाटायची. प्रत्येक जण झवणारा म्हणायचा की हा दूध डेअरी आहे की काय. साहजिकच राहुलने तर पहिल्यांदाच आयुष्यात अशी नागवेबाई पाहिली होती. हळूहळू त्याला आता माझ्या नागवेपणाची सवय झाली होती. तो रोज मला मुतायला संडासला घेऊन जायचा. अंघोळ सुद्धा अगदी पूर्ण शरीर चोळून घालायचा. तो मुद्दाम माझ्या थानाला शिवायचा. अंघोळ करताना माझ्या पुच्छीवरचे केस क्रीम लावून काढायचा. मला सुद्धा त्याचे आता काहीच वाटत नव्हते. कारण बरेच दिवस झाले मी फक्त प्रौढ माणसाकडूनच झोंग घेत होते. माझा मुलगा पाहून त्याच्या तरुण बुल्ल्याचे मला दर्शन घ्यायचे होते. मला अंघोळ घालताना त्याचा बुल्ला एवढा टाईट व्हायचा की पॅन्ट फाटून बाहेर निघतो की काय असं वाटायचं. मी सारखे त्याच्या पॅन्टमधल्या बुल्ल्याकडे पाहायचे. तोही मला अंघोळ घालत घालत कचकन माझे दोन्ही थान दाबायचा. साबणाचा फेस करून माझ्या गांडीवर आणून सोडायचा. फेस काढण्याचे नाटक करून माझ्या गांडीत 2-2 बोटं घालायचा. मला लक्षात आलं होतं की राहुल आता जवान झाला आहे. त्याचे अभ्यासाकडे लक्ष नव्हते. मी झोपेतून उठून रात्री त्याला पाहायचे तर तो झोपलेला नसायचा. इकडे तिकडे टकमक बघायचा पण झोपायचा नाही. एक दिवस मी त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. पातळ पांघरून तोंडावर घेत मी त्याच्यासोबत झोपले. आम्ही एकाच कॉटवर झोपायचो. मी झोपेचे नाटक करत त्याच्याकडे लक्ष ठेवून होते. ठीक 12 वाजता त्याने माझे स्वतःचे नागडे फोटो मोबाईलवर बघत होता व त्याचा बुल्ला हलू लागला. त्याचा बुल्ला हा फार मोठा आणि कडक घोड्यासारखा दिसू लागला. कारण गेले 20 वर्ष वेगवेगळ्या प्रकारचे लोक
मला मागून पुढून ठोकत होते, झवत होते. पण असा बुल्ला मी पूर्वी कधीही पाहिला नव्हता. मी त्याचा बुल्ला हलवताना डोळे भरून पाहू लागले. मलाही खूप छान वाटू लागले. हळूहळू माझ्याही भावना त्याच्याबद्दल जागृत होऊ लागल्या. असं वाटू लागलं त्याचा बुल्ला घ्यावा आणि त्या बुल्ल्यावर बसून खसखस पुच्चा झोन काढावा, पच पच आवाज आणावा असं मला वाटू लागलं. पण त्या रात्री मी स्वतःवर कंट्रोल ठेवला आणि दुसऱ्या दिवसाची वाट बघू लागले. कारण त्याच रात्री जर झोन घेतलं असतं तर माझी पुच्छी आणि गाण फाटण्याची भीती होती. एवढा मोठा बुल्ला तेल आणि तूप लावल्याशिवाय कसाच माझ्या गांडीतही नाही आणि पुच्छीतही नाही जाऊ शकत नाही. त्यामुळे मी संयम ठेवला. त्यानंतर दुसरा दिवस उजाडला. मला दिवसभर त्याचा बुल्ला दिसू लागला. वाटत होतं केव्हा रात्र होते आणि केव्हा राहुलचा बुल्ला माझ्या पुच्छीत जाईल, माझ्या गांडीत जाईल आणि मी केव्हा जाऊन घेईल असं मला वाटत. ती वेळ आली होती. मी आणि राहुल एकाच पांघरुणात झोपलो होतो. रात्रीचे ठीक 11 वाजले होते. मी माझा गाऊन पूर्ण छातीपर्यंत घेत गुपचूप पडून झोपले होते. तोही अंथरुणात पडून होता. झोपेतच त्याचा हात माझ्या गांडीवर पाडला. गांड अगदी गरम लागली. गांडीच्या स्पर्शाने त्याची झोपच उडाली व त्याच्या अंगात कामवासना जागृत झाली. त्याने हळूहळू माझ्या अंगावरचे पांघरून काढले तर मी पूर्णतः त्याच्या समोर उत्साह फाकून पालथी पडले होते. त्याने आपला बुल्ला हलवायला चालू केलं. मी जागीच होते पण उगाच झोपण्याचं नाटक करू लागले. हळूच मी दोन्ही पाय वर केले. त्यामुळे त्याला माझ्या गांडीचे आणि पुच्छीचे दोनही बोक व्यवस्थित दिसू लागले. त्याला अजूनच उत्तेजना मिळाली. त्याने पूर्वी पॉर्न व्हिडिओ पाहिला होता. त्यामुळे त्याची वासना त्याला गप्पच बसू देत नव्हती. त्याने हळूच माझ्या पुच्छीत बोट टाकलं आणि पुच्छीचे चिकट पाणी चाटू लागलं. नंतर त्याने पुच्छीत 2 बोटे टाकून मागे पुढे करू लागलं. तरी पण मी गुपचूप पडून होते. त्याला वाटलं आई खूप गाढ झोपेत आहे म्हणून त्याने हळूच माझी पुच्छी चाटायला चालू केली. तो पुच्छी फाकून दोन्ही बोट माझ्या पुच्छीत घातले आणि मागे पुढे करू लागलो. आता मला त्याच्या बुल्ल्याची ओढ लागली होती. त्याला कसंही न समजता मनवण्याचं कारण मला पाहिजे होतं. माझ्या लक्षात येत नव्हतं की काय करावं. मी झोपेचे संकेत जास्तच पाय फाकवले. याचा फायदा घेत त्याने लगेच माझ्या दोन्ही टांगामध्ये प्रवेश केला आणि सरळ माझ्या पुच्छीत बुल्ला जोरात खुपसला. बुल्ला खुपसताच मला खूप वेदना झाल्या, असहनीय वेदना. चिंकाळण्याची सुद्धा माझ्याकडे बाब नव्हती कारण मी झोपण्याचं सोंग केलेलं होतं. मी डोळे झाकूनच त्या वेदना सहन केल्या. आता तो कंबर जोरजोरात हलवू लागला. मला आता वेदना असहनीय झाल्या. मला बुल्ला मी माझ्या पुच्छीत केव्हाच घेतला नव्हता. असा मोठा बुल्ला. मी अगोदरच त्याचा बुल्ला बघितला होता म्हणून त्याच्या बुल्ल्याचा अंदाज घेत मी अगोदरच माझ्या उशाभोवती खोबऱ्याचे तेल ठेवणार होते. पण तेल संपल्यामुळे मी तुपाची बाटली ठेवून घेतली होती. मी झोपेतच आता तुपाची बाटली उचलली आणि माझ्या पायापाशी फेकली. राहुलला लक्षात आलं. पुच्छीत कितीही कोंबला तरी सहज जात नव्हता. त्यामुळे त्याने माझ्या पुच्छीवर पचकन थुंकला आणि बोटाने सोडू लागला. परत त्याने तुपाची बाटली घेऊन चमच्याभर तूप माझ्या पुच्छीवर ओतलं. आता पुच्छी म्हणेल तेवढी फाकू लागलीच. त्याने पुच्छीत बुल्ला टाकून जोरजोरात झवायला चालू केलं. त्याच्या झवण्याने पार मी वाकडी टेकडी होऊ लागले. पण खरं सांगायचं झालं तर मला आयुष्यात असा आनंद कधीच आला नाही. त्याने जवळपास 15 मिनिटं माझी पुच्छी ठोकून काढली. माझी पुच्छी दुखल्याने मी आता ठरवलं गांडीत बुल्ला घालून घ्यायचा. म्हणून मी झोपेतच पोझिशन बदलली व पालथे झाले. पालथे होताच त्याला गांडीचे भूल बारीक दिसल्याने तुपाची अर्धी बाटली माझ्या गांडीत ओतली. त्याचा घोड्यासारखा बुल्ला माझ्या गांडीत टाकला आणि पार माझी गांड झोन मोकळी केली. आता त्याला बुल्ला फार गरम झाला होता. विस्तवासारखा गरम बुल्ला झाल्याने माझ्या लक्षात आले तो माझ्या गांडीत बिंद घालेल याची मला भीती होती. त्यामुळे मी आता
उताने झाले, बुल्ल्या उताने झाले आणि दोन्ही पाय मिटवून घेतले. त्यालाही त्याच्या बुल्ल्यातून काहीतरी येत आहे याची जाणीव झाली. मीही चलाकीने तोंडाचा जबडा उघडा ठेवला. याचा फायदा घेत राहुलने पटकन माझ्या तोंडात बुल्ला खुपसला आणि त्याच्या बुल्ल्यातून बिंजाच्या पिचकाऱ्या माझ्या तोंडात पूर्ण मारल्या. माझे तोंड पूर्ण बिंदाने भरून गेले होते आणि खूप छान वाटत होते. मी झोपेतच तसले पूर्ण बिन गिळून घेतले. राहुल आता मात्र शांत झाला होता, पण त्याला एक लक्षात आलं की मी आईचे अजून कान सोडले नाहीत किंवा पिले नाहीत. त्याने माझी हळूच गावची वरची गुंडी खोलली तर काय, माझे पूर्ण थान पिळून काढू लागला. त्यामध्ये बुल्ल्याचं थोडं उरलेलं बिंदही माझ्या दोन्ही थानामध्ये गाळू लागलं. पूर्ण थान पिळून काढले, पिऊन काढले, चोखून काढले. पूर्ण माझ्या शरीराचा सोळा मोळा त्याने झवून झवून मोकळा केला आणि मीही खूप तृप्त झाले होते. तो झवताच त्याला अशी झोप लागली की तो गाढ झोपी गेला. मीही झोपेचं सोंग करत करत खऱ्याच पद्धतीने झोपले.